नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अतिशय मनोरंजक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. तर त्यामध्ये आता अर्पिता ही आतमध्ये येताच आता मल्लिका, अंशुमन तिघेही एकत्र येतात. अर्पिता म्हणते की हा दादा स्वतःला काय समजतो काय माहिती. तर अंशुमन म्हणतो की हा दादा ना आता स्वतः राजा समजायला लागला या घरचा, आणि मला ना असं झालंय की कधी मी एकदा ना त्याला त्याची लायकी दाखवतोय ते. अर्पिता म्हणते की अगदी तो आपल्याला नोकरासारखं वागवतोय. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि आता अंशुमन म्हणतो की त्याचं काही एक ऐकायचं नाही. अर्पिता तुला ना वाटेल ते कर. तर आता अर्पिता म्हणते की मी तसंच करणार आहे. तर मल्लिका म्हणते की तुमच्या डोक्यात काय वेड भरलं काय काय बोलताय. आणि अंशुमन तू हिला काय सांगतोय. आणि मल्लिका म्हणते की तुम्हाला काही कळतंय का, आपण समरच्या विरोधात काहीतरी करतोय हे त्याला कळता कामा नाही. आणि आता मल्लिका म्हणते की आपण ना आपल्याला हवं तसंच करायचं आहे, पण फक्त सुस्मिताच्या खांद्यावरती बंदूक ठेवून पलटवार करायचा आहे. आणि आज बघितलं ना कशी सुस्मितावरती पलटवार उलटला तो. मल्लिका म्हणते बघितलं का, आपण मात्र सेफ राहिलो. तर अर्पिता म्हणते की त्या स्वानंदीचा माज का उतरवायचाच नाही का. मल्लिका म्हणते की तिचं काय करायचं ना ते मी बघते, तू काही काळजी करू नकोस. आणि आता अर्पिता म्हणते पण माझं काय, आता खरंच मी 15 दिवसातून एकदाच यायचं काय. तर आता मल्लिका म्हणते की समर म्हणालाय ना. आणि मल्लिका म्हणते की आता तो म्हटलाय ना तेव्हा कर त्याच्या मनासारखं, आणि मी आहे ना अप्पी, मी बघ तुला इथे कसं आणते ती. आणि इकडे आता स्वानंदी ही घाईघाईने बेडरूममध्ये ऑफिसला जाण्यासाठी आवरत असते. तर तेवढ्यात समर तिथे येतो आणि समरचा स्वानंदीला धक्का मारतो. लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम हळूहळू, आणि एवढी कसली घाई आहे. तर आता स्वानंदी म्हणते की त्याचं काय आहे, आज ऑफिसला ना लवकर पोहोचायचं आणि माझी मीटिंगसुद्धा आहे. तर आता स्वानंदी म्हणते की हे बघा, मी तुमची थालीपीठं करून ठेवली आणि तुमचा डब्बासुद्धा भरून ठेवला आहे. वेळेवरती ब्रेकफास्ट करा आणि डब्बा घेऊन जा. तर आता स्वानंदी म्हणते की मी निघते बरं का, मला उशीर होतोय. आणि स्वानंदी जाऊ लागताच आता समर स्वानंदीचा हात धरून थांबवतो आणि म्हणतो की एवढी कसली घाई, आणि तुम्ही ब्रेकफास्ट केला आहे का. तर स्वानंदी म्हणते नाही, पण कंपनीमध्ये कॅन्टीन आहे, मी करील ब्रेकफास्ट मीटिंग झाल्यानंतर. समर म्हणतो की जर मी ब्रेकफास्ट न करता ऑफिसला गेलो असतो तर तुम्ही मला काय काय ऐकवलं असतं, आणि आता तुम्ही ब्रेकफास्ट न करताच ऑफिसला जाताय. समर म्हणतो अजिबात जमणार नाही, खाऊन जायचं. तर स्वानंदी म्हणते की ऐका ना, आजच्या दिवस फक्त. आणि प्रेमाने समर आता स्वानंदीने केलेले थालीपीठ आता स्वानंदीला स्वतःच्या हाताने भरवतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुमच्या चेहऱ्यावरती किती टेन्शन दिसतंय. आणि हे बघा ना, तुम्ही ना आता ऑफिसमध्ये सांगितलं ना उशीर होणार आहे, मग कशाला टेन्शन घेता. तर प्रेमाने समर आता स्वानंदीच्या तोंडात दुसरा घास भरवतो. स्वानंदी खुश होत असते आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही माझी किती काळजी करता. तर चला आता समर म्हणतो एक घास तुम्ही खायचा, एक घास मी खायचा. आणि प्रेमाने समर आता पुन्हा स्वानंदीला घास भरवतो. आणि त्यानंतर आता प्रेमाने स्वानंदीचा हात धरून समर आता प्रेमाने स्वानंदीला म्हणतो की मिसेस राजवाडे, आय लव्ह यू टू यू. आणि लगेच आता स्वानंदीसुद्धा समरला आय लव्ह यू करते. तर समर निघून जातो आणि समर तेथून आता खुश होऊन आय लव्ह यू म्हणून निघून जाताच इकडे प्रेमाने स्वानंदी समरकडे एकटक नजरेने बघू लागते. इकडे आता किचनमध्ये येऊन आजीने एक नवीनच घाट घातलेला असतो. आजीने आता स्टाफ मेंबरकडून सगळी जुनी मौल्यवान पितळाची आणि तांब्याची भांडी आता सगळी एका वेळेस आता मागवलेली असते. आणि ती सगळी भांडे, डब्बा, हंडी, मग सगळं काही टेबलवर ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात आता मल्लिका तिथे येते आणि मल्लिका आता आजीला म्हणते की आजी हे सगळं काय चाललंय. आणि लगेच आता आजी म्हणते की अगं ही आपली खरी राजवाड्यांची मौल्यवान संपत्ती आहे, आणि म्हणूनच दर 6 महिन्यांनी मी हे सगळी भांडे काढून पुन्हा स्वच्छ पुसून धुवून पुन्हा आपली संपत्ती व्यवस्थित करून ठेवत असते मल्लिका. आणि आजी म्हणते की आपली ही संपत्ती आहे ना, तेव्हा ती जपून ठेवायलाच हवी. अगं तुला माहिती आहे का मल्लिका, याच भांड्याने मी माझा संसार सुरू केला होता. आणि आजी म्हणते की माझ्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई, परत त्यांच्या सासूबाई, कित्येक पिढ्यांनी या भांड्याला हात लावलाय मल्लिका. आणि इकडे आता सुस्मिता तिच्या बेडरूममध्ये आता व्हिडिओ तयार करत असते. आणि तुम्हाला कशा प्रकारची व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, असे आता सुस्मिता ही त्या व्हिडिओमध्ये बोलत असते. तर तेवढ्यात पाठीमागून मल्लिका तिथे येते आणि मल्लिकाकडे बघत आता सुस्मिता म्हणते हाय मॉम, कधी आलात तुम्ही. आणि मल्लिका म्हणते की तुला व्हिडिओसाठी मी एक मोठी वेगळी आयडिया देते. तर सुस्मिता खुश होते. सुस्मिता म्हणते की मला ना एक मॉडर्न आणि एकदम ट्रेंडी आयडिया द्या बरं का. आणि आता मल्लिका म्हणते की मी तुला आयडिया देते, तर पण अगोदर तुम्ही सांगते ना ते कर. आता सुस्मिता म्हणते की काय करायचं. तर मल्लिका म्हणते की तुझ्या अधिकाराचा पुन्हा वापर कर. तर आता सुस्मिता म्हणते की आता परत अधिकार. आणि मल्लिका म्हणते की हे बघ अगं, माझ्या हातात काहीच नाही आहे ना, जे काही आहे ते तुझ्या हातात आहे, सगळे अधिकार तुझ्या हातात. आणि आपल्याला आता शांत बसायचं नाही आहे सुश, आपल्याला आता एकेकाचा बदला घ्यायचा आहे.
आणि लगेच आता मल्लिका म्हणते की सुस्मिता तुला एकदम न्यू नवीन ब्रँडेड आणि लेटेस्ट आवडतं ना? तर सुस्मिता म्हणते हो. तर आता मल्लिका म्हणते की मग आपल्या घरात ना जुनं वगैरे काहीच वस्तू ठेवू नको, आडगळीच्या खोलीतली जुनी भांडी वगैरे सगळं काही काढून फेकून दे सुस्मिता, आणि एकदम आपलं घर न्यू मॉडर्न कर. तर सुस्मिताला पटतं. आणि जर तू असं केलं तर तुझ्यावरती व्ह्यूजचा पाऊस पडेल आणि तुझे फॉलोअर बघ कसं वाढतात ते. आणि आता सुस्मिता खुश होते आणि म्हणते की मॉम इन लॉ किती ग्रेट आयडिया आहे, थँक्यू. आणि आता मल्लिका म्हणते की एक काम कर, तुला सांगितलं ना जे काही करायचं ते स्वानंदीला विचारून करायचं. तर स्वानंदीला फोन कर. सुस्मिता म्हणते अय्या पुन्हा ताईला फोन करायचा का? मल्लिका म्हणते एक काम कर, मी सांगेल ना तेवढंच बोल. आणि आता मल्लिका स्वानंदीसोबत काय बोलायचं हे सुस्मिताला सांगते. आणि इकडे आता स्वानंदी ऑफिसमध्ये बाकीच्या लेडीजसोबत मीटिंग करत असते. तर तेवढ्याच स्वानंदीचा फोन वाजतो आणि आता स्वानंदी काही फोन उचलत नाही. तर तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की पुन्हा फोन लाव आणि फोन स्पीकरवर टाक. आणि दुसऱ्यांदा फोन आलेला बघून आता स्वानंदी विचार करते की सुस्मिता का फोन करते, काही एमर्जन्सी असेल का, आणि आजीची तब्येत तर ठीक असेल ना. आणि आता फोन घेत स्वानंदी म्हणते काय ना, काय बरं आहे ना सगळं ठीक आहे ना? तर सुस्मिता म्हणते की ताई सगळं ठीक आहे, पण मला ना आता जरा बोर होतंय. आणि स्वानंदी म्हणते की सुस्मिता तुला बोर होत आहे म्हणून तुम्हाला फोन केला? अगं मला वाटलं तुला काहीतरी एमर्जन्सी आहे. आणि आता सुस्मिता म्हणते की मला ना एक प्रोजेक्ट हातात घ्यायचं आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे ताई. आणि तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की मी ऑफिसवरून घरी आल्यानंतर आपण तुझ्या प्रोजेक्टवर डिटेल डिस्कस करूयात आणि सुस्मिता म्हणते की मी काय इथे रिकामी बसली का ताई? हे बघ मी जर तुला सांगितलं नाही तर तू पुन्हा माझ्यावर चिडचिड करतेस. आणि इकडे आता सुस्मिता म्हणते की हे बघ मला ना आपल्या घराला ना छान ऑडी आकार द्यायचा आहे आणि मला ना आपल्या घरात किती गिचमीड झालेली दिसते, तुला कळत नाही आहे का ताई? आपलं घर ना मला एकदम सुटसुटीत करायचं आहे. आणि सुस्मिता म्हणते की आपलं घर ना मला पिक्चरसारखं एकदम बॉलिवूड स्टाईलचं वाटलं पाहिजे. तर आता ते ऐकताच आता स्वानंदी म्हणते हा एकदम भयानक निर्णय आहे आणि असं काहीतरी करून तू मोकळी होऊ नकोस सुश. आणि आता लगेच आता सुस्मिता म्हणते की मी ना त्या आडगळीच्या खोलीमधली सगळी भांडी आता बाहेर काढून वाटून टाकते. तर आता स्वानंदी म्हणते असं करू नको अगं, ती आजींच्या काळातली आणि त्याच्या अगोदरची सुद्धा किती काळातली भांडी आहेत मला माहिती नाही आहे. स्वानंदी म्हणते दर 6 महिन्याने आजी ती भांडी बाहेर काढून कलई करून घेतात आणि त्या भांड्याला किती जपतात माहिती आहे का तुला सुश? आणि स्वानंदी म्हणते की घरातली एखादी जुनी गोष्ट किंवा ही भांडी टाकण्याचा अधिकार तुला नाही आणि तो कुणालाच नाही आहे सुश. आणि सुस्मिता म्हणते की एवढं मॉडर्न घर आहे तर मग जुनी भांडी आपल्याला कशाला पाहिजे? आणि स्वानंदी म्हणते की तुला जे काही करायचं त्यासाठी तुला आजींची परवानगी घ्यावी लागेल, त्याशिवाय तू काही करायचं नाही सुश. आणि लगेच आता इकडे मल्लिका सुशला खुणावत असते. सुस्मिता म्हणते की ताई तू अति करतेस, ग्रॅनी लॉची परमिशन घ्यायची काही गरज नाही आहे. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की मी ना आता तेच करणार आणि सुस्मिता फोन कट करते. मल्लिका खुश होते आणि मल्लिका म्हणते सुश आता मी जे सांगते तेच करायचं. आणि मल्लिका म्हणते की आलीच मी. आणि मल्लिका इकडे आता बाहेर येते तर इकडे आजी जुनी ती भांडे, जुनी ती समई आणि त्या सगळ्या जुन्या एकदम नक्षी काम आणि कोरीव भांडी बघून आता आजी जुन्या आठवणीत हरून गेलेली असते. तर तेवढ्यात दरवाजातून मल्लिका आजीला बघते आणि त्यानंतर आता आजी तिच्या बेडवरती येऊन बसते. तर मल्लिका आता आतमध्ये येते आणि लगेच आता मल्लिका पुढे येत म्हणते की किती मौल्यवान वस्तू दिसतात या. तर लगेच आता आजी म्हणते की वस्तू नाही त्या आठवणी आहेत. आणि आता आजी म्हणते की तर 6 महिन्याने मी बाकीच्या तांब्याच्या भांड्यांची कलई करून घेते ना, तेव्हा या वस्तू बघून मलासुद्धा या वस्तू आता पॉलिश करायला द्याव्याशा वाटतात, म्हणून मी विचार केला की देऊया त्या वस्तू पॉलिश करायला. आणि लगेच आता आजी म्हणते की असं ना असं एकटं जरी बसलं तरी जुनं काही आठवत नाही, पण अशी एखादी जुनी गोष्ट आपल्यासमोर वस्तू आली आणि तिला स्पर्श जरी केला तर लगेच जुनं सगळं आठवतं. आणि आजी म्हणते की तुला खरं सांगू का मल्लिका, आमच्यासाठी हा आठवणीचा खजिना असतो आणि या उतरत्या वयात तोच आम्हाला प्रेमाचा स्पर्श करून देतो, मनाला प्रेम दाखवून देतो आणि हलकंसं त्या प्रेमाचा स्पर्श ती वस्तू बघून आम्ही ना जुन्या आठवणीत हरवून जातो आणि हेच असतं आमच्या आत्ताच्या वयात. आणि तेवढ्यात आता मल्लिका आजीसमोर ते सगळं ऐकून म्हणते की हे परमेश्वरा, का मला तू बोलायला लावतो आणि का मला तू आईचा आत्मा तळतळायला लावतोस? तर आजी म्हणते काय झालं मल्लिका? आणि वर बघत आता मल्लिका म्हणते की कशाला मला तू आईचा शब्द मोडायला लावतो? आजी म्हणते काय झालं? आणि मल्लिका म्हणते की आई मला असं वाटतं की आता काय तुमच्या आत्म्याला शांती मिळत नाही वाटतं. आणि मल्लिका म्हणते की तुमच्या ज्या जपावाच्या वस्तू आहेत ना त्याच्यावर डल्ला मारला गेला आहे आई. तर आजी म्हणते की म्हणजे? तर मल्लिका म्हणते मला बोलताच येत नाही आणि मल्लिका बाहेर निघून जाते.
आणि आता इकडे आजी ही टेन्शनमध्ये येते तर समोर आता सुस्मिता ही आजीच्या त्या सगळ्या वस्तूंच्या समोर सोफ्यावर बसलेली असते. नारायण आणि त्या लेडीज स्टाफला घेऊन आता सुस्मिताने एक गरीब जोडपं तिथं बोलावलेलं असतं आणि एक एक भांडं फेकून देत सुस्मिता ते सगळे भांडे त्या जोडप्यांना घेऊन जाण्यासाठी सांगत असते. आणि सुस्मिता नारायणला म्हणते की नारायण दादा द्या ना ती वस्तू त्यांना, काय देऊन बसलात. आणि सुस्मिता त्या लेडीजला म्हणते की ही सुद्धा वस्तू देऊन टाका. तर आता ती लेडीज म्हणते की अहो या आजी मॅडमने जुन्या वस्तू जपून ठेवल्या आहेत आणि ही त्यांची जुनी संपत्ती आहे, असं काय करता. तर सुस्मिता म्हणते कसली आली संपत्ती, या वस्तू आपण वापरत नाहीत आणि देऊन टाक. इकडे मात्र आता सुस्मिता हे सगळं करत असताना तिकडे ऑफिसमध्ये स्वानंदीला संशय येतो आणि स्वानंदी टेन्शनमध्ये येते. स्वानंदी आता सुस्मिताला फोन लावते पण सुस्मिता फोन उचलत नसते. तर स्वानंदी म्हणते की देवा या सुस्मिताने तिकडे काही केलं तर नसेल ना. आणि स्वानंदी म्हणते की सुस्मिताने खरंच जर आजींची भांडी देऊन टाकली तर. आणि तोंडाला हात लावत स्वानंदी म्हणते की अरे बापरे असं नाही झाले पाहिजे आणि आजीसाठी ही भांडी खूप महत्त्वाची आहे. आणि आता स्वानंदी म्हणते की नाही मला सुस्मिताशी बोललंच पाहिजे. पुन्हा स्वानंदी सुस्मिताला फोन लावते. स्वानंदी विचार करते की सुस्मिता उचल फोन, पण सुस्मिता फोन उचलायला तयार नसते. त्यानंतर आता इकडे सुस्मिता फोन उचलायला तयार नसते. तर तेवढ्यात आजी आता तिथे येते आणि सुस्मिता ते एक एक भांडं आता देत असल्याचे बघून आजीला धक्का बसतो आणि रागाने आजी म्हणते अगं काय करतेस तू. तर आता सुस्मिता म्हणते की आजी या वस्तूंना काही उपयोगाच्या नाही आहेत, देऊन टाकते मी आणि आपल्या घरात उगाच अडचण होते. तर आता आजी म्हणते की सुस्मिता तू भानावर आहे का, डोके फिरलंय की काय तुझं. तर आता सुस्मिता म्हणते की ग्रॅनी आजी अहो कशाला या वस्तू, काही उपयोग नाही आहे. आणि लगेच आता एक ग्लास सुस्मिता फेकून देताच आता त्याच वेळेस स्वानंदी तिथे येते आणि तो ग्लास हातात झेलते. आणि सुस्मिताकडे बघत आता स्वानंदी म्हणते की सुस्मिता तुझं डोकं फिरलंय का. तर आता सुस्मिता म्हणते की ताई का बोलतेस तुम्हाला. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की मी काम करते ना आणि मुळात तुम्हाला या संदर्भात का बोलते. तर स्वानंदी म्हणते की मुळात मी तुझी मोठी बहीण आणि या घरातील राजवाड्यांची मोठी सून आहे म्हणून मी बोलते. तर समरही पाठीमागून तिथे आलेला असतो. आणि स्वानंदी म्हणते की मी या घरची मोठी सून आणि मोठी तुझी जाऊ आहे, तुला परत आठवण करून द्यायची का सुस्मिता. आणि तुला ही आठवण करून द्यायला नाही पाहिजे, विसरलीस का तू, असे आता स्वानंदी सुस्मिताला बोलते. आणि इकडे आता पुन्हा स्वानंदीने सुस्मिताच्या झिंज्या उपटून सुस्मिताला तिची जागा दाखवून दिलेली असते. आणि इकडे आता मल्लिका ही खाली मान घालून ते सगळं बघत असते. तर आता सुस्मिताच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी मारणाऱ्या मल्लिकाचा खरा चेहरा स्वानंदी आता कशी समोर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.